मी रमेश कुमार उत्तम बाफना, अध्यक्ष स्वर्गीय आर्य बाफना गोशाळा कोल्हे. आमचे वडील एक प्रगतीशील शेतकरी होते आणि शेतीच्या सोबतच त्यांना गोपालनाची आवड होती. आम्ही जेव्हा शाळेमध्ये सुट्टी असायची त्यावेळेला घरी यायचं. आमच्यावर गायींची जबाबदारी असायची. मी माझे लहान बंधू किशोर सेठ आम्ही दोघं आनंदाने गुरं चारायचो. एक वेळा वडील तळेगावला गेले. तर वडिलांची सासरवाडी म्हणजे आमचे मामांचं गाव तळेगाव होतं ना. आमच्यावर जबाबदारी टाकली की बा या गुरांचं तुम्हाला देखभाल करायची आहे. आम्ही सकाळी गुरांना चारा वगैरे टाकला आणि खेळण्याच्या नादामध्ये आम्ही त्यांना पाणी पाजायचं विसरून गेलो. वडील परत आले. त्यांनी विचारलं का बा तुम्ही जेवले का? म्हटलं हो. किती वेळा? म्हटलं 2 वेळा. म्हणे गाईंना चारा? म्हटलं चारा तर टाकला पण पाणी पाजलं का? म्हटलं नाही. तर वडिलांनी ताडकन एक कानून शहरातल्या गावली आणि मग तेव्हापासून जनावरांवरती आपण प्रेम केलं पाहिजे, त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे ही भावना मनामध्ये कायमची रुजली आणि तो एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही 2020 साली गोशाळेची स्थापना केली. अनंत अडचणी आल्यात. सुरुवातीला आम्हाला शेड नव्हतं, मग आणि आमच्याकडे फंड्स पण शिल्लक नव्हते. मग पाचोरा येथील आमचं जे वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आहे, आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला शेड द्या. त्यांनी आम्हाला 70,000 रुपयाची मदत दिली. त्यानंतर आम्हाला अँगलचा प्रॉब्लेम आला तर प्रकाशचंद बांटिया म्हणून त्यांनी आम्हाला 30,000 रुपये अँगल करता दिले. तेव्हा एक शेड उभं राहिलं. आणि योगायोगाने एक वेळा मुंबईची मंडळी आमच्याकडे आली. त्यावेळी मी आणि माझा मुलगा राहुल एका गायीने वासराला जन्म दिला होता, परंतु तेव्हा दूध नव्हतं. तर आम्ही दुसऱ्या गायीचं दूध त्या वासराला पाजत होतो. तेवढ्यात त्यांची एंट्री झाली. त्यांना ते पण आनंद झाला की चला यांचं वैयक्तिक लक्ष आहे. त्यांनी स्वतः दूध पाजलं आणि आम्हाला सांगितलं की हे शेड अपूर्ण आहे बा, तुम्ही शेडची व्यवस्था करू शकतात का? म्हटलं बा आता तर सध्या आमच्याकडे फंड्स नाही. जर फंड्स आले तर आम्ही करू. आणि त्यांनी आम्हाला एक 1.5 लाखाचं शेड दिलं आणि त्याच्यामुळे आमचा निवाऱ्याचा प्रश्न त्यावेळेचा मिटला. त्यावेळेला गायीची संख्या कमी होती. गोशाळा काढणं सोपं आहे, परंतु चालणं अत्यंत अवघड आहे. त्याच्याकरता आम्ही काय विचार केला की नोटबंदीच्या अगोदर लोक स्वतःहून दान द्यायचे, परंतु नोटबंदीच्या नंतर लोकांचा गोशाळेला दान देण्याचा जो हे होता थोडा कमी झाला आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की आपण आपली गोशाळा स्वयंपूर्ण करावी. म्हणून आम्ही गोवरीचा उपक्रम सुरू केला. त्यानंतर गांडूळ खत, गोमूत्र जमा करणे. आता आपण त्या ठिकाणी जाऊया. बरोबर. गोशाळा स्वयंपूर्ण होण्याच्या हिशोबाने गायींचं जे काही दररोज शेण निघतं त्या शेणांपासून आम्ही गोवरी तयार करतो. एका दिवसाच्या शेणामध्ये जवळजवळ 300 ते 350 गोवऱ्या तयार होतात. आणि एक पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि वृक्षतोड कमी व्हावी म्हणून आम्ही लोकांना एक आवाहन केलं की बा तुम्ही जे काही अंत्यसंस्कार करतात ते गायीच्या शेणाच्या गोवरीमध्ये करा. लोकांनी प्रतिसाद दिला आहे. सद्यस्थितीमध्ये आम्ही एक अंत्यसंस्कार करण्याचे 7,000 रुपये घेतो. त्याच्यामध्ये 600 गोवऱ्या, अर्धा किलो कापूर, 1 किलो गाईचं तूप, रांगोळी, फुलहार वगैरे हे सगळं समाविष्ट असतं. परंतु दुर्दैव असं आहे की लोक त्याच्यामध्येही भाव करतात किंवा 100-500 कमी करतात. आम्ही कुठेतरी गायींवरती जे काही आमची मजुरीचा खर्च होतोय, आता मी या ठिकाणी जवळजवळ माझा दररोजचा 2,000 रुपये मजुरीचा खर्च आहे आणि तो भागावा म्हणून आम्ही एक प्रयत्न करतोय. तर ठीक आहे, काही वेळा ऑर्डर येते, काही वेळा येत नाही. आता आम्ही ॲमेझॉनशी करार करतोय. ॲमेझॉनला 150 रुपयामध्ये 10 गोवऱ्या घेतात असं आम्ही ऐकलेलं आहे. ऑनलाईन त्यांच्याशी संपर्क सुरू आहे आणि त्यासाठी काही जीएसटी वगैरे काढणं आवश्यक असतं. ती आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे आणि या आठवड्यामध्ये मला वाटतं ते ॲमेझॉनचंही काम होऊन जाईल. जर ते ॲमेझॉनला गोवऱ्या गेल्या तर निदान आम्हाला एका गोवरी मागे 10 रुपये मिळतील. त्याच्यामुळे आमचा जो काही दररोजचा खर्च आहे तो भागवला जाईल. त्याच्यामुळे कोणाच्या पुढे हात पसरावा लागणार नाही. आपण या ठिकाणी हे जे मशीन बघतोय हे चारा कुट्टीचं मशीन आहे. तर हे पाचोरा येथील आमचे मित्र आहेत सुरेश शंकरलाल मोर, त्यांनी दिलंय. त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा 50,000 रुपयाची देणगी दिली होती. पाचोऱ्यामध्ये जो काही मोर परिवार आहे दरवर्षी गायीच्या संदर्भात मदत करत असतो. आमचे समाज बांधव पण मदत करत असतात, परंतु ती मदत म्हणजे अपूर्ण पडते. कारण की
जवळजवळ 100 ट्रॅक्टर कुट्टी आमच्या जनावरांना लागतात दरवर्षी, आणि एका कुट्टीचा आज ट्रॅक्टरचा दर 6 हजार रुपये आहे. म्हणजे जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये साऱ्यावरती खर्च होतात. त्या संदर्भात मी नंतर बोलतोच की गोवऱ्यांचा असा एक फायदा आहे की घरातले डास हाकलण्यासाठी त्या बरोबर रासायनिक अगरबत्ती न लावता बरोबर गोवरीचा धूर केला तर फायदा होतो. संध्याकाळच्या वेळेला जर या गोवऱ्या पेटवल्या आणि त्याच्यावरती जर कडुनिंबाचा पाला टाकला आणि त्याचा जर धूर केला तर त्याच्यामुळे मच्छर दूर होतात. त्याच्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की गाईच्या शेणाच्या गोवरीवर जर आपण अर्धा पाऊण तास पाय ठेवून बसलो तर आपला जो बीपी, त्याच्यानंतर आपली जी शुगर आहे ती नियंत्रित होते. मी स्वतः हा प्रयोग केला आहे आणि मला त्याचे अनुभव आलेले आहेत. शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा, नागरिकांनी याचा उपयोग करून बघावा. आम्ही 3 गोवऱ्या 30 रुपयामध्ये देतो. 30 रुपये अक्कल खाते नावे टाकायचे आणि प्रयोग करायला काहीच हरकत नाही. जर त्याच्यामुळे फायदा झाला तरी फार मोठी उपलब्धी होईल असं मला वाटतं. आताच मी गौरीच्या संदर्भात बोललो तर दररोज आमच्या इथे 3 श्रीमजूर असतात. त्यांना 250 रुपये रोज दिला जातो आणि त्या दिवसभर गौऱ्या थापतात. तर एक गौरी आम्हाला साधारणपणे 2 रुपये मजुरी लागते आणि त्या हिशोबाने जर विचार केला तर 10 रुपये गौरीपर्यंत त्याला रक्कम मिळण्यास काही हरकत नाही. का बरं की आपण त्याच्यामध्ये शेणाची किंमत धरलेली नाही. जर शेणाची किंमत धरली तर एक गोरी आपल्याला म्हणजे 4 रुपयामध्ये जाईल जवळजवळ. तर त्या हिशोबाने अमेझॉनच्या सोबत आमचा करार चालू आहे. या ठिकाणी आपण गांडूळ खत बघतोय. एक मोठा असा प्रकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आयसिनिया फेटिडा म्हणून एक गांडुळाची जात आहे की जी अत्यंत खादाड आहे, ती आम्ही याच्यामध्ये सोडलेली आहे आणि जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यामध्ये गांडूळ खत तयार होऊन जातं. या ठिकाणी आम्ही 12 रुपये किलोने गांडूळ खत देत असतो. आम्हाला शेतकऱ्यांचं एक आश्चर्य वाटतं की शेतकरी सुपर फॉस्फेटची गोणी 500-550 रुपयाला मिळते ती आनंदाने घेतात, परंतु जी आमची 40 किलोची गोणी आहे 500 रुपयाची, ते घेण्यासाठी मागे पुढे पाहतात. या ठिकाणी जर आपण विचार केला तर रासायनिक खताचा जो प्रभाव आहे तो फक्त 2 ते 3 महिने असतो, परंतु गांडूळ खत हे एक वर्षभर आपल्याला पिकाला उत्पादन वाढण्यासाठी मदत करत असतं आणि त्याच्यामध्ये जे काही अंडे असतात त्या अंड्याचे गांडूळ आपल्या जमिनीमध्ये तयार होतात आणि ते जमीन भुसभुशीत करण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे पिकांची वाढ जलद होते, परंतु अजूनपर्यंत हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं नाही. आम्ही आवाहन करतो, परंतु पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला शेतकऱ्यांकडनं प्रतिसाद मिळत नाही. पुढचा काळ अत्यंत कठीण आहे. जर आपण आपला उत्पादन खर्च कमी केला तरच आपल्याला शेतीमध्ये 2 पैसे मिळतील. अन्यथा दरवर्षी आपल्याला जसं आपण एप्रिल मे महिन्यामध्ये सोसायटीची उलटापालट करतो त्या पद्धतीने आपल्याला शेती करावी लागेल. आपल्याला कर्जाच्या खाईत जावं लागेल. रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. डीएपीची थैली आज 1500-1600 रुपयाला येते. त्याच्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की आपण या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा आणि ऑर्गॅनिक शेतीकडे आपण वळावं. योगायोगाने आम्ही या वर्षापासून आमच्या शाळेमध्ये पंचगव्य चिकित्सा आणि ऑर्गॅनिक फार्मिंग हा कोर्स सुरू करतोय. 25 मुलांची त्यासाठी स्ट्रेंथ आहेत. विद्यार्थ्यांना माझी विनंती राहील की त्यांनी सुद्धा या कोर्सकडे वळावं आणि जे काही आपल्या भागातले शेतकरी आहेत त्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त करावा. रासायनिक खत आणि या खतांचा तोटे फायदे. रासायनिक खतामुळे आपली जमीन टणक होत चालली आहे. सुरुवातीला आपण बैलांनी नांगरटी करायचं, परंतु आज आपल्याला 3 फाळीच्या ऐवजी 2 फाळी नांगर वापरावं लागतोय आणि त्याच्यामुळे जमीन म्हणजे कडक झाली आहे. आणि या खतांचा जर आपण वापर केला तर जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय कर्ब आहे त्याची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पिकांना ते उपलब्ध होऊन आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन येईल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विनंती राहील की गांडूळ खत, शेणखत याचा सगळ्यांनी वापर करावा. त्याच्याचप्रमाणे गोमूत्राचा सुद्धा अर्क, गोमूत्र जे असतं गोमूत्राचा वापर करावा. गोमूत्र आणि निंबोळी पेंड जर एकत्रित केली, निंबोळीचा अर्क, तर सुरुवातीच्या आपल्या ज्या 3 फवारण्या त्या टळू शकतात. त्याच्यामुळे जो काही आपला रासायनिक कीटकनाशकावर फार मोठ्या प्रमाणात खर्च होतो तो खर्च वाचण्यास मदत होईल. त्याच्यामुळे पुढच्या वर्षापासून आता निंबोळी लागेल समजा तर शेतकऱ्यांनी जर निंबोळ्या जमा केल्या आणि जे 20 रुपये लिटरने गोमूत्र मिळतं ते जर घेतलं तर निश्चितच फार मोठ्या प्रमाणात आपली बचत होईल. लोकांनाही चांगल्या प्रकारचे भाजीपाला वगैरे उपलब्ध होईल आणि त्यांचं जीवन निरोगी राहण्यासाठी मदत होईल. मी डॉक्टर बन्सीलाल जैन. मी आयुर्वेद पंचगव्य चिकित्सक आहे. आयुर्वेदाची प्रॅक्टिस 40 वर्षापासून आणि पंचगव्य कॅन्सर उपचार 15 वर्षापासून करीत आहे. कॅन्सरला मुख्य कारण केमिकल, फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड
यांचा अतिरिक्त वापर आणि ते सगळं पोटात जातं, ते डायल्यूट होत नाही आणि त्याचे दुष्परिणाम होऊन आतडीचा कॅन्सर, बोनचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, जे अनेक प्रकारचे कॅन्सर होतात. तर हे टाळायचं असेल तर आपल्याला गोमूत्राचा छिडकाव म्हणजे पेस्टिसाइडच्या ठिकाणी गोमूत्र वापरायचं. गोमूत्र, नीम, मिरची, जे काही अनेक त्याचे फॉर्म्युले आहेत. नंतर तुम्हाला खतांच्या ठिकाणी युरिया, DAP वगैरेच्या ऐवजी तुम्ही गांडूळ खत वापरले, शेणखत वापरले तर ते येणारे पीकही खूप छान असतात, गोड असतात. आणि ही एक भावना झाली आहे की केमिकल फर्टिलायझर वापरलं म्हणजे पिकं जास्त येतात, उतारा जास्त बसतो. पण आताच्या घडीला तो उतारे सगळे कमी झाले आहेत. उलट गावरानी पद्धतीने म्हणजे ग्रामीण जुन्या पद्धतीने जर शेती केली, म्हणजे गाय आधारित शेती जर केली तर ते फळही चांगले येतात, त्याचं पोटाला, शरीराला उपयोगी चांगला होतो आणि दुष्परिणाम कमी होतात. तर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी, जर आपल्याला कॅन्सर नाही व्हावा असं वाटत असेल तर हे केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड याच्यापासून लांब राहावं आणि गाईच्या जवळ यावं. गाईचं गोमूत्र, दूध, दही हे 5 वस्तूंपासून पंचगव्य होतं आणि पंचगव्य चिकित्सा ही कॅन्सरसाठी अत्यंत उपयोगी होते. जगात याला मान्यता मिळाली आहे. भारतात आम्ही 4 लोक आहोत RMD पंचगव्य कॅन्सर हॉस्पिटल द्वारा प्रशिक्षित. पूर्ण भारतात 4 आहोत आणि महाराष्ट्रातला मी एकमेव आहे. सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. खर्चही नाही आहे आणि दुष्परिणाम नाही आहे, फायदाच फायदा आहे. तर सगळ्यांनी गायीकडे वळावं अशी माझी नम्र विनंती. सद्यस्थितीमध्ये आपण आता गोशाळेमध्ये आलेलो आहोत. दरवर्षी आता शेतकरी आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये गायी आणून देतात. शेतकऱ्यांना गायी पाळणं शक्य होत नाहीये का बरं. मजुरांचाही प्रश्न असतो. म्हणजे एखाद्याच्या घरी जर 3 जनावर असले तर त्याला 1 मनुष्य लागून जातो आणि त्याची मजुरी भरणे त्यांना शक्य होत नाही. आणि दुधाला भाव कमी आहे, खर्च जास्त आहे. त्याच्यामुळे लोक सहसा आता जनावर पाळण्याच्या फंद्यामध्ये पडत नाहीत. आणि लोकांमध्ये एक मनरुजू झाली आहे की ज्याच्या घरी नाही खोटा तो देवाहून मोठा. परंतु ते खोटं आहे माझ्या मते. ज्याच्याकडे गायी नाहीत तो शेतकरीच होऊ शकत नाही. जर एक गाय जरी त्याने पाळली तरी त्याची तो 4 ते 5 एकर शेती सेंद्रिय पद्धतीने करू शकतो. या ठिकाणी आपण बघतोय आमच्याकडे जी अशी लहान वासरं असतात त्यांना कुट्टी वगैरे तेवढं काही खात नाही. ते मग आम्ही त्यांना पशुखाद्याचा वापर करतो. हे पशुखाद्य दर महिन्याला पाचोरा येथील बनवटीवाला परिवार आहे, कांतीलालजी सिसरीमाळ आणि जीवनभाऊ सिसरीमाळ, दर महिन्याला आम्हाला ढेपचं 1 पोतं देतात. त्यांचे आम्ही या हिशोबाने ऋण व्यक्त करतो. एक संजयजी सिसोदिया म्हणून आहेत, त्यांचेही आम्हाला नेहमी मदत असते. इतरही भरपूर नावं घेता येतील. मध्यंतरीच्या काळामध्ये मला संजय सिसोदियाजींनी 10,000 रुपये दिले आणि सांगितलं की एक चिठ्ठीवरती नाव लिहिलेलं आहे. तर एक मुस्लिम समाजाची बाई होती, तिने ते त्यांच्याकडे 10,000 रुपये दिले होते आणि त्यांनी त्या बाईने तिला सांगितलं होतं की एखाद्या गोशाळा द्या. मला ते आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं की का, त्यामुळे त्या बाईला कॅन्सर झाला होता आणि तिला सांगितलं सगळ्यांनी की बा तू आता मरता मरता निदान गाईला दान कर. तर असं काही नाही की बा फक्त आपण हिंदू लोकांनी गायींचा ठेका घेतलेला आहे आणि बाकीच्यांनी नाही, बाकीचे दुर्लक्ष करतात, त्याच्यातला प्रकार नाही. ज्यांच्याकडे चांगली भावना आहे ते लोक निश्चितपणे सढळ हाताने मदत करतात. या ठिकाणी माझी आजच्या या भेटीच्या निमित्ताने विनंती राहील की आता चारा जमा करण्याचे दिवस आहेत. यावर्षी चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. 6,000 7,000 रुपये ट्रॅक्टरने चारा मिळतोय. तर ज्यांच्याकडे चारा उपलब्ध असेल त्यांनी नाही फुकट निदान आम्हाला कमी दरामध्ये जरी चारा दिला तरी आम्ही त्यांचे फार उपकार जाणून घेऊ. गायीवरती उपकार होतील, आमच्यावरती उपकार होतील. तर या निमित्ताने मी त्यांना आवाहन करतो. या गायींची देखभाल आमच्या आंबेवडगावचे डॉक्टर आहेत दिनेश राठोड, ते चांगल्या पद्धतीने करत असतात. बरोबर. सद्यस्थितीमध्ये गायी ज्या भाकड आहेत किंवा ज्या अपंग आहेत त्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आता आपण बघतात माझ्याकडे जवळजवळ 70 गायी आहेत, त्यातली एकही गाय दूध देत नाही. त्याच्यामुळे तो जो खर्च आहे काही दुधाचं उत्पन्न वगैरे ते नाही. आणि त्याच्यामुळे मग आम्ही गोमूत्र जमा करणे हा प्रकार करत असतो. आता चाऱ्याची टंचाई आहे, त्याच्यामुळे आम्ही एक मार्ग शोधला आहे की सद्यस्थितीमध्ये केळीचं पीक मॅच्युअर झालेलं आहे आणि केळीचे जे खांब आहेत, केळीचं जे बेन आहेत ते जनावर चांगल्या प्रकारे खातात. तर एक वेळेला आम्ही एक ते बदल म्हणून ते खाद्य देतो, एक वेळ कुट्टी टाकतो,
एक हिरवा चारा अशा पद्धतीने आमचं नियोजन असतं. आता मी जवळजवळ या ठिकाणी 5 एकर मध्ये हिरव्या चाऱ्याची लागवड केलेली आहे. आपण बघतोय समोर हिरवा चारा आहे माझा. आणि हे करत असतानाच मला स्वतःला वृक्ष लावायची आवड आहे. त्यामुळे मी माझ्या बांधावरती 5,000 सरूच्या वृक्षांची लागवड केलेली आहे. आज जवळजवळ त्यांची 20 फुटाची हाईट झालेली आहे. 500 कडुनिंब लावले, काही 100 चंदनची झाडं लावली आहेत. आणि कुठेतरी मग एक आपल्याला असं वाटतं की बा आपण हे पर्यावरणाच्या संदर्भात काहीतरी काम करतोय. माझी शेतकऱ्यांना विनंती राहील की शेतात जरी नाही शक्य झालं तर निदान त्यांनी बांधावरती वृक्षाची लागवड करावी, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. पुढच्या काळामध्ये अतिशय म्हणजे तापमान आपण बघतोय वाढलेलं आहे आणि ते जर पुढे स्थिर करायचं असेल तर त्याकरता वृक्ष लागवड करणं महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता वृक्ष तोड थांबली पाहिजे. एकीकडे शासन म्हणतं की वृक्ष लावा आणि दुसरीकडे निर्विघ्नपणे वृक्षाची तोड होते ती थांबली पाहिजे, तरच हा पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. गायीला 33 कोटी देवांचं आश्रयस्थान मानलं जायचं आणि ते 33 कोटी हा आकडा विषय वेगळा आहे, पण निश्चितच गायीच्या ठिकाणी देवाचं स्थान आहे. गाय आपल्याला दूध देते, गोबर देते, गोमूत्र देते, त्याच्यापासून इतर प्रोडक्ट तयार होतात. गाय ही देत असते, आपल्याकडनं काही मागत नाही. पण आपलंही कर्तव्य आहे की आपण गायीची सेवा करावी, गायीचं उपकार फेडावेत. आणि पुढे गाय नामशेष झाली की आपल्या बरबादीचं कारण होणार आहे. जर्सी गाय ही विषारी प्रमाण असतं. आपल्याकडे गावठी गायी आहेत, जास्त भाकड गायी आहेत, आजारी गायी आहेत. कुठल्याही प्रकारे या गोशाळेला गायीपासून उत्पन्न नाही आहे, पण खर्च खूप आहे. जयबाईचं नाव घेता हा समस्त महाजन परिवार. हा आणि आता सध्या अर्काचे फायदे काय ते? हा गोमूत्र अर्क याच्यामध्ये जगात एकच अशी वस्तू आहे की ज्याला अँटी कॅन्सर एजंट म्हणून अप्रूव्ह झालंय. त्याला आपल्या भारताला 5 पेटंट मिळालेत. डेव्हलपरची एक संस्था आहे, त्या संस्थेला 5 पेटंट अँटी कॅन्सर एजंट म्हणून मिळालेत. गाईचं गोमूत्र नियमित घेतलं तर कॅन्सर बरा होतो, वाढलेला कॅन्सर पसरलेला कॅन्सर नियंत्रित होतो. आणि ज्याला कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल त्यांना दररोज गोमूत्र अर्क सेवन करावं किंवा गोमूत्र सेवन करावं. गायची सेवा करावी. गायीच्या सेवेमध्ये राहिलं, महिनाभर राहिलं तरी टीबी दूर होते, कॅन्सर दूर होतो. सोरियासिसला जगात कुठलाही इलाज नाही गायीच्या गोमूत्राशिवाय. पण आपण मानायला तयार नाही, लोकांचा विश्वास नाही. लाखो करोडो रुपये खर्च करायचे आणि शेवटी स्टिरॉइड खायचं आणि किडनी जाऊन मरून जायचं. त्याच्यापेक्षा गायीच्या सेवेत गायीचे प्रोडक्ट, पंचगव्य प्रोडक्ट हे निश्चितच चांगले आहेत. याचा वापर जरूर करावा. कॅन्सर सारखे भयानक आजार आणि कॅन्सरला दिली जाणारी ॲलोपॅथीची जी उपचार पद्धती आहे, केमो, रेडिएशन, याच्याने जे दुष्परिणाम होतात ते कमी करायची ताकद फक्त गोमूत्रात आहे. टाटा हॉस्पिटलचे कॅन्सर रिसर्चचे जी टीम आहे त्यांनी आता त्यांचे जे दुष्परिणाम होतात केमो, रेडिएशनचे, ते कमी करण्यासाठी गायीच्या प्रोडक्टवर संशोधन चालू केलंय. त्यांनी आता चालू केलंय. आपल्याकडे चरक संहिता 5,000 वर्षापूर्वी आपले साधू महात्मे वैद्य चरक होऊन गेले, त्यांनी त्यावेळेला नमूद केलेलं आहे गायीचं महात्म्य, आणि त्यावेळेला कॅन्सरचा उपचार व्हायचा. त्यामुळे सगळ्यांनी गायीच्याकडे वळावं, गायीची सेवा करावी, गायीवर विश्वास ठेवावा, आपल्या देशावर विश्वास ठेवावा, आपल्या मातेवर विश्वास ठेवावा. जय हिंद. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये गोसेवा आयोगाची स्थापना झाली आहे. आदरणीय शेखरजी मुंदडा त्याचे अध्यक्ष आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतायत. मध्यंतरीच्या काळामध्ये समस्त महाजन परिवार म्हणजे आदरणीय गिरीशभाई शाह यांनी सगळ्या गोशाळांना एकत्र करून ज्या त्यांच्याकडे जी काही संख्या असेल त्या संख्येच्या प्रमाणे प्रत्येकाला मदत दिलेली आहे. आमच्या गोशाळेला समस्त महाजन परिवाराने एक वेळा 25,000, आरती फाउंडेशनने 25,000 रुपये दिले. आम्ही त्यांच्या आभारी आहोत. त्याच्यामधनं आमची चाऱ्याची अर्धा ट्रॅक्टरची व्यवस्था झालेली आहे. त्यानंतर डॉक्टर सुनीलजी सूर्यवंशी आहेत, उद्धवजी नेरकर आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतायत. आदरणीय विखे पाटील साहेबांनी सुद्धा एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. या जे पशु संवर्धनाचे सचिव आहेत तुकारामजी मुंडे साहेब, त्यांनाही माझी विनंती राहील की आपण गोशाळांना व्हिजिट कराव्यात. तुमच्या मनामध्ये जर गोशाळेच्या संदर्भात काही शंका असेल तर ती शंकाही दूर होईल आणि त्याच्यामुळे गोसेवा आयोगाचं जे काम आहे ते अत्यंत प्रभावीपणे केलं जाईल. या ठिकाणी आपण बघतोय डॉक्टर दिनेशजी राठोड बसलेले आहेत. दर आठवड्याला त्यांची आमच्या गोशाळेमध्ये व्हिजिट असते. जे काही जनावरांना काही आजार असला तर त्यांना इंजेक्शन देणं, लसीकरण करणं ही कामं ते सातत्याने करत असतात. त्यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि परत
सगळ्यांना विनंती करतो की डॉक्टर साहेबांनी आता जे आवाहन केलं गोमूत्र सेवन करण्याचं, मी स्वतः 2.5 वर्ष गोमूत्र घेतलंय, माझं आता 70 वर्ष वय आहे, परंतु मलाही वाटत नाही की आपण 70 वर्षाचे झालो आहोत. त्याचं एकमेव कारण मी घेतलेलं ते गोमूत्र. त्याच्यामुळे आज माझ्या डोक्यावर सुद्धा चांगल्यापैकी केस आहेत काळे आणि माझी तब्येतही मला असं वाटतं की आपण 50 वर्षाचे आहोत. तर म्हणजे गोमूत्र जर आपण घेतलं तर कॅन्सर पासून एड्स पर्यंतचे सगळे आजार चांगले होतात आणि आपलं आयुष्य किमान 10 वर्ष तरी वाढतं. त्याच्यामुळे रोज सकाळी उठल्याबरोबर जर जे ताजं गोमूत्र असतं ते जर शक्य झालं तर ते 5-6 पदरी फडक्याने गाळून अर्धा कप गोमूत्र जर आपण घेतलं, आता उन्हाळ्याचे दिवस आहे, आता प्रमाण कमी घ्यायचं, हिवाळ्यामध्ये थोडं जास्त वाढून घ्यायचं, ते जर घेतलं तर निश्चितच आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि आपण निरोगी राहू. त्याच्यामुळे पुनश्च सगळ्यांना विनंती करतो की आपण या सगळ्या गोष्टींचा वापर करावा. या ठिकाणी थांबतो. या इथे आपलं डॉक्टर दिनेश राठोड आंबे वडगावचे आहेत. त्यांनी व्हेटरनरीचा डिप्लोमा केला आहे आणि ते नेहमी आमच्या गोशाळेला भेट देत असतात. सद्यस्थितीत शासनाने टॅगिंगचं कंपल्सरी केलं, जिओ टॅगिंगचं. त्याच्यामुळे आज त्यांनी व्हिजिट केली आणि जे काही जनावरं आमची बिगर टॅगिंगची होती त्यांना टॅगिंग करून दिलंय. ते नित्य चांगल्या प्रकारची सेवा देत असतात. त्यांचे या ठिकाणी मी आमच्या गोशाळेच्या वतीने आभार मानतो. चाऱ्याची टंचाई आहे आणि त्या टंचाईला पर्याय म्हणून आम्हाला काही शेतकरी केळीचे खांब आणून देतात. ते खांब आम्ही या ठिकाणी टाकतोय. वास्तविक त्याच्यामध्ये काही तेवढे प्रचलन असतात, परंतु कुठेतरी गुरांच्या पोटामध्ये काहीतरी गेलं पाहिजे आणि त्यांचंही आरोग्य वगैरे चांगलं राहिलं पाहिजे म्हणून हा एक प्रयत्न करतो. या ठिकाणी आपण बघतोय की आमचं जे शेड आहे ते शेड आता गुरांना लहान पडतंय आणि आमच्याकडे शेड बांधण्यासाठी भरपूर मोठी जागा आहे, परंतु आमच्याकडे फंड्स नाहीत. त्यामुळे आदिजीन ट्रस्टचे जे संचालक आहेत शहा साहेब, त्यांना माझी विनंती राहील की त्यांनी आम्हाला शेड करता निदान 5 लाखाची मदत करावी, जेणेकरून आम्हाला गुरांना चांगल्या प्रकारची सुविधा प्राप्त करता येईल.